ऐक सुमे काय लग तोंड लय पाडलंयस काय बरं वाटत नाही काय? काय नाही बघ, लय कणकणी हट्टी पोटात लय दुखते बघा. अगं पोट दुखतं तर आराम करावं ना. तर माझी कामं मलाच करावे लागते लो, आणि आराम केलं की जास्त दुखते. त्यामुळे राहू द्या, करते काम. का दवाखान्यात जायचंय? नको नको, एवढा बी त्रास होत नाही, मी करते का. हॅलो, हा दाद्या, हो देतो ना, 1-2 महिने द्या की. हो पैशाची लय तंगी चालू आहे, 15 दिवसामध्ये कसं ऍडजस्ट करू? बर बर बघतो. हा काय व, कुणाचा कॉल होता? तात्याचा फोन होता. काय म्हणत होते? गाडीमध्ये पेट्रोल टाकाय पैसे नाहीत, आणि तात्यामध्ये 15 दिवसात पैसे द्या. कसे पैसे द्यायचे? हा कर्जाचा डोंगर कधी उतरणार माझ्यावर काय माहिती. जाऊ द्या, नका काळजी करू, होईल सगळं नीट. बरं जाऊ दे, तू आराम कर जरा, मी येतो शेतात जाऊन. ठीक आहे, या तुम्ही, भाकऱ्या टाकते तोवर. मग शेतकरी बुवा काय चाललंय? काय रे चाललंय इकडे? कशी काय वाट चुकलास? अरे काय नाही, जरा तालुक्याला चाललो होतो, म्हणलं जाता जाता तुला भेटून जावा. बर 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 बर. निखिल, मला असं कळालं की तुझा ऊस जळालाय म्हणून. लय मनापासून ऊस लावला होता, पण कोणाची नजर लागली काय माहिती. पिकाला खालनं बुरशीच लागली आणि अख्खा ऊस जळून गेला. म्हणलं कारखान्याला ऊस जाईन आणि अख्खा कर्ज निर्वहित. पण आता पिकाचं बी कर्ज माझ्या बोकांनी पडलं. नको काळजी करू, होईल सगळे नीट. बरं चल, येतो का माझ्या बरोबर? पीक विमाचा फॉर्म भरायला चाललोय. नाही नको, बरं काम आहे मला, बायको बी आजारी, जातोच. चल, काळजी घे. तुम्ही पाणी आण ग. सुमे, आता तू रडायला काय झालं तुला? पोटात दुखतंय बघा, आता मुतखड्याचा त्रास बी चालू झाला, काय बी समजेना. तुला सकाळी डॉक्टरकडे जायचं का म्हणलं होतं ना, काय ऐकलं नाहीस माझं? अहो, एक तर आपली परिस्थिती काय चालू आहे, आता डॉक्टरकडे जायचं म्हणलं की 1000-1500 अशीच जातली, कुठून आणायचं आपण, म्हणून नको म्हणलं मी. अगे 1500 काय 10,000 जाऊ दे, बघेन ना माझं मी. तुम्ही नका काळजी करू, वाटल मला बरं. का टेन्शन नको घेऊ, बायकोला बरं नसताना नवऱ्याला कसं बरं वाटेल? बरं वाटतंय की मला बरं, आणि तुम्ही ह्याच्या त्याच्याकडे हात पसरलेलं मला नाही आवडत बघा. तुम्ही नका काळजी करू, ठीक आहे, मी थोड्या वेळात होते बघा नीट. नाही ते काय नाही, मी बघतो कोणाकडे तरी पैसे, जाऊ आपण दवाखान्यात. अहो नको, ऐकत तू आवर म्हटलं ना, आवर. अहो अहो आईला तुषार दिसतोय तिथं, तुषारने तरी मदत करावं राव, लय जणांकडे पैसे मागितले. तुषार बोल की. भावा, एक मदत कर की. काय झालं? अरे वहिनीला दवाखान्यात जायचं, 1000 रुपये दे की असले तर. अरे अजून पट्टी झाली नाही, आणि ते मजुरांचा पण पगार झालाय, आज काहीच नाही राहिलं. 100 रुपये राहिले खिशात, ते बी त्यांना दिलं वाटतंय. काहीच नाही व्हायचं का? नाही ना, तू एक काम कर, तू सरपंचाकडे जा, ते तुझी मदत करतील.
बायकोचं दुखणं विसर माहिती कोण बी मदत करा नाही झाले तिघांकडे पैसे मागितले कोणीच नाही म्हणते पैशासाठी काय करू काय डोकं चालू नाही झाले सरजा अरे काय एवढा बेडा झाला काय निघल्या तुला का माझ्याच गाडी खाली यायचं होतं का बाबा एक मदत कर ना कसली मदत करू तुला मी तुझी वहिनी आजारी तिला दवाखान्यात घेऊन जायचं प्लीज मला फक्त 1000 रुपये दे ना ए निघल्या पाठी मागच्या वेळेस पण तुला 2 ट्रॉल्या खादिल तर ते पैसे अजून तू दिले नाही तुझ्याकडून 4000 रुपये घ्या नाही तू म्हटलं देतो पैसे आल्याच्या नंतर ते मला पैसे द्या अगोदर तू सरजा ह्या टायमाला करणार राव मदत बघ जा तर प्रत्येक जण फक्त पैसा पैसा पैशासाठी जाते जवळ खायला मित्र बी वेळेला कामाला यायला झालं देवा कसली परीक्षा बघतोय सर काय चुकलं माझं अरे नाही त्याला मदत केली पण माझ्या वेळेला कोणच उभं राही नाही काय चुकलं माझं सांग ना अरे तुझ्या साक्षीने तिच्यासोबत लग्न केलं तिला दवाखान्यात नेऊ शकलो नाही मी कसली परीक्षा बघतोय माझी एवढी आता तूच काहीतरी मार्ग दाखव मला अय मित्रा अरे काय झालं लढायला बायको आजारी दवाखान्यात न्यायला पैसे नाहीत अरे मग देवा पुढे हात पसरून काय होणार आहे हा मी मदत करतो तुला नको टेन्शन घेऊ दादा तुम्ही मदत करणार होते मला जास्त नाही फक्त 1000 रुपये द्या मी तुमच्या शेतात काम करतो मी पैशाची नाही मदत करणार पण एक सांगन तुला जिथं डॉक्टरचं इंजेक्शन गोळ्या उपयोगाला पडत नाही ना तिथं माणसाचा सहवास उपयोगाला येतो खरं सांगायचं म्हटलं ना भावा तुझ्या बायकोला तुझ्या आधाराची गरज आहे तिच्यापाशी बस 2 शब्द बोल तिला सांग मी आहे तुझ्यासोबत बघ तिचा 1000 पळून जाईल वेळ वाया नको घालू तुझी बायको तुझी वाट बघते काय हो? जायचं का दवाखान्यात सुमे अगं कोण कोणाचं नसतंय सगळ्यांकडे पैसे मागितले कोणीच नाही दिलं आणि ज्यांना मदत केली त्यांनी बी आता हातवरती केलं अहो तुम्ही काय एवढी काळजी करताय आता शेतात पीक नाही आलं तर तुमची थोडी ना चुकी आहे काय एवढं मनाला लावून घेताय माफ कर मला दवाखान्यात नाही नेऊ शकलो अहो अशी माफी नका मागू तुम्ही नका एवढं टेन्शन घेऊ का काळजी नको करू माती काढली माती अहो नका ना स्वतःला त्रास करून घेऊ नका ना तुम्ही रडला की माझं काळीच तुटतंय हो तुम्हाला माहिती का आपलं राजा राणीचा संसार आहे हो आणि राजा रडला की राणीला बरं वाटेल का बरं कसला राजा भिकारी मी भिकारी अगं साधं तुला दवाखान्यात नाही नेऊ शकलो मी लोकांसाठी असेल तुम्ही भिकारी माझ्यासाठी माझा राजा राजा आहे आणि कसला दवाखाना नाही जायचं मला दवाखान्यात एक सांगू का तुम्हाला तुम्ही जवळ असलं ना की माझा आजार लय लांब पळून जातोय बघा कसला बी त्रास होत नाही मला तुम्ही एक वचन द्या मला
आपण दोघं आयुष्यभर, मी मरेपर्यंत तुम्ही असंच माझ्या सोबत राहील. बाकी मला दुसरं काय पण नको बघा. येडूबाई, असं मारायचं बोलायचं नसतं, कळलं का?